देवाच्या ख्रिस्त नावामध्ये यांचा सत्कार होत आहे. Praise the Lord. ख्रिश्चन चर्च, पास्टर आदाम, रेव्हरंड आदाम तिवडे आणि तुमच्या अख्ख्या टीमचे मी मनापासून अभिनंदन करत आहे. कारण आमच्या चर्चतर्फे कंपॅशन कम्युनिटी चर्च आणि कंपॅशन मिनिस्ट्रीज त्याच्या चर्चच्या वतीने सुद्धा मी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. खरोखर हा एक फार महत्त्वाचा आपण पायरीवर पोचलेलो आहोत. ज्यावेळेस एखाद्या मंडळीला 100 वर्ष पूर्ण होतात तर ते छोटी गोष्ट नसती. 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 50 वर्ष हे असे वाऱ्यासारखे येतात आणि वाऱ्यासारखे जातात. पण मंडळी टिकून राहणं आणि सेवा चालू राखून ठेवणं हे फार मोठी जबाबदारी असते. आणि मी काल सांगितल्याप्रमाणे मला फार आनंद होतो, मनाला मन फार प्रसन्न होतं की पास्टर आदामची माझी ओळख 2005 सालापासून आहे. त्याचसोबत पास्टर दिनेश घोडके सुद्धा 2005 सालापासून आमचे मित्र आहोत आणि बरेच वर्षांचा हा प्रवास आहे. आणि प्रियांनो, तुमच्या ह्या चर्चमध्ये आम्ही 2005 साली आलो होतो आणि आजचा हा दिवस. ओके, खरोखर आमच्या चर्च फार आनंदित आहे. आणि ज्यावेळेस मी माझ्या चर्चच्या टीमला सांगितलं की असं आहे, ते बोलले डॅडी आपण आपले सर्व पास्टर आपण गेलंच पाहिजे तिथं. आणि म्हणून आज आम्ही फार उत्साहाने इथं आलेलो आहोत आणि खरोखर मी फार आशीर्वादित झालेलो आहे प्रियांनो. तर तुमचा जास्ती वेळ न घेता, मला ठाऊक आहे की आपण सर्वजण फार बिझी आहात आणि जसं आमच्या शहरामध्ये तसंच इथं सुद्धा व्यस्तपणा, काम सगळं काय सारखंच असतं. फक्त थोडीशी गर्दी कमी जास्ती असते, बस, दुसरं काय फरक नसतं. तर माझ्या संगती आपले पवित्र शास्त्र उघडूया आपण. निर्गमचा 25वा अध्याय आणि 8वं वचन. निर्गमचा 25वा अध्याय आणि 8वं वचन आपण वाचूया. निर्गमचा 25वा अध्याय. मी वाचतो मराठीमध्ये, मी वाचतो. मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार करावं. निवास मंडपाचा नमुना व त्यातील सगळ्या साहित्याचा नमुना तुला दाखवितो. त्या सगळ्या प्रमाणे तुम्ही ते तयार करावे. आपण प्रार्थना करूया. प्रत्येकाचे डोळे बंद केलेले असू द्या, हात उंच केलेले असू द्या. थँक्यू फादर, थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट. प्रियकर प्रभूजी, गौरव तुझा आहे, सन्मान तुझा आहे आणि तुलाच आम्ही उपकार स्तुती अर्पण करत आहोत. हे श्रेय, हे काम तूच पुढे चालू ठेवलं. 3 पिढ्यांपासून प्रभूजी, 4 पिढ्यांपासून या ठिकाणी आणि या ठिकाणांमधून बाहेर पर्यंत प्रभूजी तुझ्या आत्म्याद्वारे प्रभूजी पेटत असणारे
धगधगते असणारे तुझे सेवक प्रभूजी तू पुढे नेले, त्याबद्दल आम्ही सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व उपकार स्तुती केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्याच नावाला देत आहोत. तुझ्या आत्म्याने भरून त्यांना अभिषेक करून त्यांच्या गुडघ्यांना बळकटपणा देऊन त्यांच्या हातांना आधार देऊन तू या ठिकाणावरून झालेली प्रत्येक प्रार्थना ऐकलेली आहे प्रभूजी. तू या ठिकाणावरून केलेली प्रत्येक सुवार्थाचं कार्याचा मान राखलेला आहे, त्याबद्दल आम्ही सर्व गौरव केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्याच नावाला देत आहोत प्रभूजी. प्रिय प्रभूजी, कोणीही माणूस त्या गौरवाच्या आड येणार नाही. कुठलाही देह तुझ्या समक्षतेमध्ये उंचावला जाणार नाही. फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव. आणि प्रिय प्रभू, आज आम्ही त्या नावासमोर नतमस्तक होत आहोत. तुझ्या आत्म्याच्या ह्या महान कार्याबद्दल आम्ही तुला गौरव देतो, धन्यवाद देतो आणि तुझ्या समोर नमन करतो. ही वेळ पवित्र आत्म्या ह्या तुझ्या पवित्र हातात देत आहोत. प्रत्येक हृदय तुझ्या पवित्र हातात देत आहे प्रभूजी. प्रत्येक जीव तुझ्या पवित्र हातात देत आहे. तू प्रत्येकाला सहाय्य कर आणि स्पर्श कर. आणि प्रभूजी, प्रत्येकाला तुझ्या अभिषेकाने स्पर्श कर आणि भर प्रभूजी. ही सर्व वेळ आम्ही तुझ्या हातात देऊ. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रियांनो, आपण जे वचन वाचलं त्या वचनामध्ये देव इस्रायलाच्या संततीला गुलामगिरीतून बाहेर काढून सिनाय पर्वताच्या रानामध्ये घेऊन आलेला आहे आणि तिथं तो त्यांना आज्ञा करत आहे की मी तुम्हामध्ये वस्ती करावी, म्हणून माझ्यासाठी एक निवासस्थान तयार करा. प्रियांनो, आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की हे इमारती वीट सिमेंट कॉन्क्रीट आणि लोखंडी गजांपासून बनवलं गेलेलं इमारतीमध्ये देव वस्ती करत नाही. पण ह्या ठिकाणी देव जो त्याचा मनोगत व्यक्त करत आहे, त्या मनोगताकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करायला मागत आहे. तो देव उंच आकाशामध्ये स्वर्गामध्ये राहण्यामध्ये तृप्त नाहीये. त्या देवाला त्याच्या लोकांमध्ये त्यांच्या संगती चालायचं आहे, त्यांच्या संगती बोलायचं आहे, त्यांच्या संगती वस्ती करायची आहे. म्हणून प्रियांनो, तो सांगत आहे की मी तुम्हामध्ये वस्ती करावी, म्हणून माझ्यासाठी एक निवासस्थान तयार करा. तो खूप खोल अभ्यास आहे. तो ही ती जागा नाहीये, ही ती वेळ नाहीये. पण त्या निवासस्थानाबद्दल इथं आपण ऐकलं आणि वाचत आहोत. त्या निवासस्थानामध्ये पूर्ण प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतिबिंब आहे. प्रभू येशू ख्रिस्त दिसतो. आणि म्हणून प्रियांनो, आज हे चर्च जे उत्सव साजरा करत आहे, तो उत्सव ह्याच्यासाठी साजरा केला जात आहे कारण एक व्यक्ती रेव्हरंड जीवनराव ज्ञानोबा तिवडे ह्यांची तुमच्यातलेच होते, माझ्या पत्नीचे पंजोबा, त्यांची भेट घेऊन त्या व्यक्तीने पणाला लावून सेवा केली. त्यांना प्रभू येशू भेटला. आणि मी नेहमी एक गोष्ट सांगतो, आज आपण ह्या पिढीमध्ये आपल्याकडे सर्व साधनं आहेत, सर्व व्यवस्था आहे.
आयपॅड्स आहेत, मोबाईल्स आहेत, लॅपटॉप्स आहेत, कॉम्प्युटर्स आहेत, सगळ्या गोष्टीची सुविधा असताना सुद्धा आम्हाला 10 किलोमीटर पायी जायला किंवा 2 किलोमीटर पायी जायला घामोघाम होऊन जातो आपण. बाईक्स आहेत, घोडे आहेत, सगळं काय आहे आपल्याकडे, आपण सगळं काय करू शकतो, पण आपल्याला जायला होत नाही. पण मी पास्टरांकडून ऐकलेलं आहे कशा प्रकारे रेव्हरंड रेव्हरंड जीवनराव तिवडे पायी, नंतर सायकलवर, नंतर घोड्यावर स्वार होऊन 70 किलोमीटर पर्यंत सुवार्ता सांगत गेलेले आहेत. आणि मी आणि माझी पत्नी ज्यावेळेस आम्ही कोंडिगिरीमध्ये पहिल्यांदा आलो होतो, त्यावेळेला एका जोडप्याची ओळख करून दिली आम्हाला पास्टरांनी. त्यांचा विवाह रेव्हरंड जीवनराव तिवडेंनी लावला होता. त्या जोडप्या संगती आम्हाला फोटो काढायची संधी मिळाली. प्रियांनो, विचार करा, एवढे वयोवृद्ध झालेले होते पण ते जोडपं तिथं होतं आणि आमची ओळख करून देण्यात आली. आज प्रियांनो, मला तुम्हाला प्रोत्साहित करायचं आहे, कारण खरोखर हा क्षण येतो फक्त एकदाच. पण हा क्षण जेवढा प्रखरपणे, हा क्षण, हा दिवस, हे सर्व जे आता आपण कार्यक्रम केलेला आहे, हा जेवढ्या ठळकपणे तुमच्या हृदयांमध्ये, तुमच्या अंतकरणाच्या हृदपटावरती कोरला जाईल, तेवढं मला तुम्हाला आश्वासन द्यायचं आहे की तुम्ही अधिक लांबपर्यंत प्रवास चालू ठेवणार आहात. आमेन. अरे टाळी वाजवा, टाळी वाजवा, कारण ती टाळी तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी आहे. ती जेवढा ठळकपणे तुमच्या हृदयावरती हा कोरला जाणार आहे, तेवढ्या लांबपर्यंत तुम्ही ही ज्योत घेऊन पुढे चालणार आहात. आमेन. लक्षात असू द्या, हा फक्त एक संध्याकाळचा विरंगुळा संध्याकाळी केलेला एक असा कार्यक्रम नाहीये. रेव्हरंड जीवनराव तिवडेंवरती तो प्रकाशमान झाला. त्यांना त्या प्रकाशाचं मोल कळालं. आमेन. आणि त्या प्रकाशाच्या तेजाने आणि त्या प्रकाशाच्या दिशेने त्यांनी त्यांच्या पूर्ण जीवनाची वाटचाल केली. त्यांचे 4 मुलं रेव्हरंड झाले. 4 मुलं. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे, नुसतंच रेव्हरंड झाले म्हणून सेवा करत आहे असं नसतं. पण आज जसं पास्टरांनी सगळ्यांचा सत्कार केला, कोण नर्सेस आहेत, ANM, GNM, सिनियर नर्सेस, कोण BSc नर्सिंग केलेले, कोण MSc नर्सिंग केलेलं आहे, कोण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, पोलीसमध्ये आहे, गव्हर्नमेंटमध्ये आहे, त्या सर्वांचा सत्कार करणं गरजेचं आहे, कारण ती पण एक सेवा आहे. समाजापर्यंत ख्रिस्ताचं प्रेम, ख्रिस्ताचा प्रकाश घेऊन जाण्याची ती सेवा आहे. आमेन. आणि आज जे यशाया संदेश त्याच्या पुस्तकात लिहिलेला आहे, यशायाचा 60वा अध्याय काढा कोणीतरी. पास्टर प्लीज काढा तुम्ही. यशायाचा 60वा अध्याय आणि पहिलं वचन. यशाया 60 पहिला मी वाचतो, मला सापडलंय. ओके. उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. उठ, प्रकाशमान हो. पुढे काय लिहिलेलं आहे? कारण प्रकाश
तुझकडे आला आहे. परमेश्वराचं तेज तुझवर उदय पावलं आहे. इंग्रजीमध्ये त्याचं एक वेगळं भाषा, थोडंसं एक वेगळं भाषांतर आहे. ते असं म्हणतं, अराइज शाईन फॉर योर लाईट इज कम. आमेन. उठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश तुझकडे आलेला आहे. फार महत्वाचं असतं की तो प्रकाश जो आहे तो जरी प्रभू येशू कडून येतो, आपल्या अंधकारमय हृदयामध्ये तो प्रकाश येतो, आपलं हृदय तो प्रकाशित करतो. पण मला तुम्हाला सांगायचं आहे, तो प्रकाश खास तुमच्या प्रत्येकासाठी आला आहे. आमेन. त्याला शोधावं नाही लागलं. तो आला, तो फक्त पूर्ण अधिकाराने आला, पूर्ण सामर्थ्याने आला आणि एका निश्चित कार्यासाठी, एका निश्चित उद्देशासाठी आलेला आहे. मला आज मी खरोखर ही गोष्ट विसरून गेलो होतो आणि त्यावेळेस मी जास्ती मोठा नव्हतो, या तरुणांसारखाच होतो. 12वी पास झालेलो होतो, 17-18 वर्षाचा. 12वी मध्ये मला 52% पडले होते, 52%. स्कॉलर विद्यार्थी. बॉम्बेच्या अगरवाल क्लासेसमध्ये ऍडमिशन खालच्या दर्जाच्या लोकांना मिळत नाही, पण माझं 10वीचं पर्सेंटेज एवढं हाय होतं त्यामुळे मला 12वीला तिथं 11वी-12वीला ऍडमिशन मिळालं. पण माझी अशी दुर्गती झाली परीक्षेच्या टेन्शननी की मला लूज मोशन्स लागले. रात्रभर सलाईन लावून बसायचो हॉस्पिटलमध्ये आणि दिवसा जाऊन पेपर द्यायचो. अशा परिस्थितीमध्ये जे काही मार्क मिळाले होते ते देवाला धन्यवाद देत स्वीकारले. अख्खे जेवढे दिवस पेपर चालू तेवढे दिवस मी सलाईनवर होतो. एवढा टेन्शननी मला सगळं काय घाम फुटला होता, सगळं झालं होतं. आणि 52% पडले म्हणून माझ्या मम्मीनी आणि डॅडीनी मला लगेच पेटी पॅक करून पुण्याला पाठवून दिलं, वाडे हॉस्पिटलमध्ये एक्सरेचा कोर्स करायला. एक्सरेचा कोर्स करत असताना 17-18 वर्षाचा मुलगा काय करणार आहे. पण मला एक्सरे मध्ये असताना किती लोक इथे एक्सरे टेक्निशियन होते मगाशी, मी स्वतःला बघत होतो त्यांच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मला देव तिथं भेट घेत होता वाडे हॉस्पिटलमध्ये. तिथं डार्क रूम असायची, आमची आळीपाळीनी ड्युटी असायची आणि मी डार्क रूम मध्ये ड्युटीवर होतो आणि मी खूप रडून प्रार्थना करत होतो देवाकडे. आणि त्या क्षणाला कोण जाणे का लंच टाइम झाला म्हणून आम्ही बाहेर आलो, सगळे जेवायला जायचं आहे. तर त्या क्षणाला एक पेशंट स्ट्रेचर वरती आया आणि वॉर्ड बॉय दोघ जण घेऊन आले. एक स्ट्रेचर ढकलायला 2 जण लागत होते. तो म्हातारा माणूस होता आणि तो म्हातारा माणूस त्याला तो यायच्या अगोदर सगळेजण काय येते काय माहिती, एवढा घाण वास येत आहे, एवढा घाण वास येत आहे, सगळेजण एवढा घाण वास येत आहे. ती हॉस्पिटलची आया त्याला म्हणत होती, अरे म्हाताऱ्या कुठलं पाप केलंस तू जे हे फेडत आहे आणि तुझी घाण आम्हाला काढायला लागत आहे, एकदाचा मरून तरी जा. हे शब्द आणि त्या क्षणाला मी तिथं उभा होतो. प्रियांनो, तो माणूस कितीतरी आठवड्यापूर्वी पडला होता, त्याचा हाड फ्रॅक्चर झालेलं होतं. त्याच धोत्रामध्ये त्याच अंगावरच्या कपड्यांमध्ये त्यांनी सर्व शरीराचे सर्व कार्यक्रम केले होते कितीतरी आठवड्यापासून.
पण सगळ्यात जास्ती म्हणजे तुम्हाला सांगायचं तर जसं आपल्या अंगामधून घाम येतो तसा त्याच्या अंगामधून पू बाहेर निघत होता. जसं आपल्या अंगातून घाम निघतो प्रत्येक ठिकाणावरून तसं त्याच्या अंगामधून सगळीकडून पू बाहेर निघत होता आणि तो वास मारत होता. आणि त्या क्षणाला मला काहीच ठाऊक नाही मी काय केलं, कशाला केलं. आमचे सर्व एक्सरे वाले सगळे हे म्हातारा हे कशाला आला, ह्याला का आणलं, सगळे तोंड वाकडे करून लांब गेले. माझ्या हृदयामध्ये कुठून तो वचन आलं, काय आलं. मी त्याच्या जवळ गेलो, त्याला केस पेपर घेतला, एक्सरे, ECG, छातीचा एक्सरे, कमरेचा एक्सरे, पायाचा एक्सरे सगळं काढायचं. आणि त्याच्यासाठी त्याला एक्सरे टेबलवर ठेवायला लागणार. कोणी हात लावायला तयार नाही. मी ज्यावेळेस मला माझे लोक बोलायला लागले, अरे ॲलन हँडग्लोव्ह घाल, हँडग्लोव्ह नाही बोललो. मास्क लाव, मास्क लाव, नाही बोललो. मास्क पण नाही लावणार, हँडग्लोव्ह पण नाही घालणार. आत्ताच्या काळात तुम्ही तसं करू नका, ओके. हे माझ्या वेळचे दिवस आहेत. मी हँडग्लोव्ह न घालता, मास्क न लावता त्याला उचलायला गेलो. जसं त्याला उचलायला गेलो तो म्हातारा आजोबा असा रडायला लागला, जोर जोरात रडायला लागला. तो बोलला, बाळा मला हात नको लावू रे, मला स्पर्श नको करू, मी फार घाणेरड्याने बरबटलेलो आहे. मला एकच वचन आठवत होतं. येशू बोलला होता, मी आजारी होतो आणि तुम्ही माझी भेट घेतली. मी नग्न होतो आणि तुम्ही मला कपडे घातले. मी बोललो, आज माझा येशू ह्याच्यामध्ये आहे, माझा येशू ह्याच्यामध्ये आहे. मी त्याला असाच उचलला, एक्सरे टेबलवर ठेवला. तो खूप रडत होता. मी बोललो, आजोबा रडणं थांबवा, नाही तर सगळं चुकीचं होईल, वेळ वाया जाईल, तुमचं सगळं हलून जाईल, रडणं थांबवा. कसं तरी त्याला शांत केलं. त्याचे छातीचा एक्सरे, कमरेचा एक्सरे, पायाचा एक्सरे काढला. मग ECG ला घेऊन गेलो. नंतर मग महिनाभरामध्ये एकदा दोनदा त्याची परत वॉर्डमध्ये एक्सरे ECG मीच केले. बरोबर 2.5 महिन्यानंतर मी एक्सरे मध्ये बसलेलो होतो. माझ्या समोर पांढरा लेंगा, पांढरा सदरा, गांधी टोपी पांढरी आणि असा टिळा लावलेला रुबाबदार उंच माणूस चालत आला. आणि मी त्याच्याकडे बघत राहिलो आणि तो माझ्याकडे बघून स्माइल देतोय. बोललो, काय मदत करू तुमची, काय काम आहे. अरे दादा, तुम्हाला ओळखलं नाही का, मीच तो म्हातारा. अरे बापरे, असा आश्चर्यचकित झालो. आम्ही दोघं एकमेकाच्या गळ्यात पडून रडायला लागलो. ख्रिस्ताची प्रकाश जो तुमच्यावर प्रकाशमान झालेला आहे, तो गाजवण्यासाठी, तो प्रकाशित करण्यासाठी तुम्हाला कोणत्या पदवीची गरज नाहीये, तुम्हाला कोणत्या सर्टिफिकेटची गरज नाहीये, तुम्हाला कोणत्या अधिकाराची गरज नाहीये, कारण तो प्रकाश खुद्द अधिकार घेऊन आलेला आहे. आमेन, आमेन. तो प्रकाश आलेला आहे एका ध्येयाने, एका उद्देशाने, एका सामर्थ्याने आणि अधिकाराने. तो प्रकाश खास आलेला आहे फक्त तुमच्यासाठी. आमेन. सूर्य ज्यावेळेस दररोज सकाळी उगवतो, त्या पक्ष्यांना कोण सांगतं, ओ सूर्य उगवला, जागे व्हा आणि जा दाणे शोधायला, जा पाणी प्यायला. कोणी नाही सांगत. पण ते बरोबर सूर्य उगवल्यावर बरोबर उठतात आणि जातात आणि आपल्या दररोजच्या कामाला लागतात. मग आपणच का सूर्य उगवला तसा प्रभू येशूचा प्रकाश जगाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत सदोदित प्रकाशित होत आहे.
न थांबता प्रकाशित होत आहे. प्रत्येकाच्या नावाने तो प्रकाश आलेला आहे. समस्या आपली ही आहे की आपल्याला वाटतं मी नाही प्रकाशमान झालो, माझ्या शेजारचा होईल, मला काही प्रॉब्लेम नाहीये, मी कधीतरी नंतर तयार होईल. नाही, दररोज जर का सूर्य उगवतो तर दररोज प्रकाशमान होण्याची संधी तुमच्यासाठी माझ्यासाठी सदैव आहे. आमेन. कोथळीकर, आज मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही इथं 100 वर्ष या मंदिराचे आपण साजरे करत आहोत. पण एक लक्षात असू द्या, हे जसं श्रेय ह्या चर्चचं आहे, या चर्चच्या स्थापनापासूनच्या सर्व पिढींचं आहे, तसंच हे श्रेय अख्ख्या कोथळी गावाचं आहे की तुमच्या ह्या गावामध्ये एक मंदिर 100 वर्ष, देवाचं मंदिर 100 वर्ष पूर्ण करत आहे. आमेन. या गावाने जो हातभार लावलेला आहे, जे काय सपोर्ट केलेला आहे पुढे येऊन, ते श्रेय ह्या खेड्याचं पण आहे, गावाचं पण आहे. नको लवकरच कोण जाणे हे शहर होईल. हा, तुमची आणि माझी जबाबदारी या अवतीभोवती असणाऱ्या सर्व लोकांपर्यंत आहे. आमेन. सर्व लोकांसाठी आपली जबाबदारी आहे. जरुरी नाहीये की मी हे बायबल घेऊनच गेलो पाहिजे. ख्रिस्ताचा प्रकाश माझ्या हृदयात आहे आणि असला पाहिजे, आणि तो मी घेऊन सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो. कळवळा दाखवायला, प्रेम दाखवायला, शांती द्यायला, काय म्हणतात त्याला, क्षमा द्यायला कोणालाही सर्टिफिकेटची गरज नसते, डॉक्टरेटची गरज नसते. आपण असंच चालून, आमेन, असंच चालता चालता आपण हे सर्व करू शकतो आणि केलं पाहिजे. आमेन. आज मी तुम्हाला आव्हान करत आहे, उठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश तुझ्यावर आलेला आहे. ह्या 100 वर्षाची पुढचाच वर्ष सुरू करत असतो आपण. आता त्याला एका नव्या सामर्थ्याने आपण पुढे जाऊया. थँक्यू पास्टर. आपण सर्वजण उठून उभे राहूया. थँक्यू जीसस. प्रार्थना करू. सामर्थ्यशाली देवा, तुझ्या दासाच्या द्वारे तो आम्हाला दिलं उत्तेजन, हे नक्कीच जो ख्रिस्ताचा प्रकाश आमच्यावरती आहे, तो आमचा प्रकाश ख्रिस्ताप्रमाणे समाजामध्ये, या गावामध्ये प्रभावित होण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचा आम्ही सहाय्य मागत आहे. माझा देवा, ती क्षमा, ती प्रीती आणि ती शांती घेऊन आम्ही या गावाच्या कानाकोपऱ्यामध्ये ख्रिस्त गाजवावा. आणि एवढंच नव्हे, या कोथळी गावाच्या परिसरामध्ये असणाऱ्या अनेक खेड्यापाड्यामध्ये आमचं जाणं व्हावं, असं दैव कृपेने घडेल. ज्यांनी वचन ऐकलं आहे त्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागून राहू दे, चुटपुट लागून राहू दे. मला माझ्या नाकपुडीत श्वास आहे तोपर्यंत, माझ्या हृदयामध्ये धडकन आहे तोपर्यंत, माझं ज्ञान, माझी बुद्धी, माझी शक्ती, माझा पैसा देवाच्या कार्यासाठी खर्च करायचा आहे. प्रभो, त्यासाठी तो आमचा मार्गदाता बन, तो आमचा मार्गदाता बन. आणि नक्कीच आम्ही जे प्रकाशमान झालो आहोत ते झाकाळे जाऊ नयेत, झोकाळे जाऊ नयेत, म्हणून तो आम्हाला सांभाळ. शैतानाच्या सर्व योजनेपासून तो आम्हाला सुरक्षित राख. आणि जिथपर्यंत हा आवाज गेला आहे तिथपर्यंत ख्रिस्ताच्या प्रकाशाची घोषणा होऊ दे, अशी आता विनंती करतो. सर्व गौरव तुला देतो, महिमा तुला देतो आणि येशूच्या नावात मागतो. आमेन.